विचार बघा, माणसाची परिस्थिती दुबळी असेल तर चालेल, पण विचार दुबळे असता कामा नये. आता एक उदाहरण सांगते, त्यात मला सांगा की परिस्थिती दुबळी आहे पण विचार कसे आहेत, मग कोणाचे विचार श्रीमंत आहेत हे तुम्हीच मला सांगा. काय होतं, एक धुणे भांडी करणारी बाई असते आणि तिच्या मालकिनीकडे कार्यक्रम आहे वास्तुशांतीचा. तर ती दुकानात जाते आणि दुकानदाराला काय म्हणते माहितीये, भाऊ माझ्या मी ज्यांच्याकडे स्वयंपाकाला जाते, धुणी भांडीसाठी जाते की नाही, त्यांच्या घरची वास्तुशांती आहे आणि सगळ्यात भारी साडी असेल ती काढा बघा, असं म्हणते. आणि कष्टाचे घामाचे पैसे त्यांना देते आणि चांगली भारीची साडी नेते. मग आता तिच्याकडे कार्यक्रम आला, तेव्हा आता ही थोर घरची बाई, ज्याला आपण श्रीमंत हा शब्द वापरतो, ती दुकानात जाते आणि ती म्हणते, भाऊ साडी दाखवा. दुकानदार म्हणतो, ताई कोणासाठी? माझ्याकडे धुणे भांडेवाली बाई आहे, तिला न्यायचे, साधारण दाखवा. सांगा विचार कुणाचे श्रीमंत? हा विचार. परिस्थिती दुबळी असेल तर चालेल, पण विचार मात्र समर्थ पाहिजे.